नैसर्गिक आपत्ती, बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था अशा प्रसंगी पोलिसांना सहाय्य करून अंतर्गत व्यवस्था पाहणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील गृहरक्षक जवानांमध्ये नव्याने केलेल्या जाचक नियमांमुळे त्यांच्यावरती अन्याय झाला आहे। या जवानातून मोठ्या प्रमाणात निषेधाच्या भावना व्यक्त होत आहेत। या संबंधात राज्य शासन, महासमादेशक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाला निवेदन दिले। जयेश जगताप, एम.व्ही. घोडके, ए.आर. चावके आदींच्या त्यावर सह्या आहेत। 1 जानेवारी 2016 ला महासमादेशक यांनी लागू केलेल्या नव्या नियमांमुळे ठाणे जिल्ह्यातील 90% आणि राज्यातील हजारो गृहरक्षक जवानांचे म्हणजेच होमगार्डचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। राज्यातील होमगार्ड ही संस्था नागरिकांच्या राष्ट्रभावनेतून निर्माण झाली आहे। आपले काम सांभाळून नोकरी व्यवसायातून वेळ काढून उरलेला वेळ हा देशकार्यासाठी द्यावा ही या संस्थेत दाखल होणाऱ्या जवानांसाठी मूळ कल्पना आहे। नवीन नियमाप्रमाणे होमगार्ड्सना 3 वर्षात 40% साप्ताहिक कवायती, 40% बंदोबस्त आणि उजळणी शिबिरे करणे त्यांच्यावरती बंधनकारक आहे। पण जर एकदा होमगार्ड खासगी कंपनीत काम करीत असेल तर तो या सर्वांसाठी इतका वेळ कसा काय देईल? ठाणे जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात फक्त 3 उजळणी शिबिरे झाली, त्यातही प्रशिक्षकांची संख्या तसेच दाखल होणाऱ्या जवानांचीही संख्या पुरेशी नव्हती। शिबिरांची पूर्व सूचना ऐन वेळी दिली जात असल्याने खासगी नोकरदारांना रजा घेणे शक्य होत नाही। या स्थितीत सर्वांनाच शिबिरात दाखल होणे शक्य होत नाही। नव्याने बदललेल्या नियमात बेरोजगार असेल तर त्याला संधी नाही, शिवाय केलेला बंदोबस्त किंवा इतर कामांचे 6-6 महिने त्यांना पैसेच दिले जात नाहीत। ठाणे जिल्ह्यात बेरोजगारीची मोठी समस्या आहे, त्यामुळे अत्यल्प मानधन, अनियमित मानधन, पोलिसांकडून मिळणारी अपमानास्पद दुय्यम वागणूक, गृहरक्षक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची हुकुमशाही प्रवृत्ती हे सर्व सहन करूनही हे जवान केवळ देशप्रेमापोटी आज काम करीत आहेत। गेली 10 वर्ष रेल्वे परिसरातील बंदोबस्त आणि अलीकडच्या वर्षात पोलीस वाहतूक शाखा यातून 12-12 तास काम करावे लागते। अशा काम करणाऱ्यांना 1 महिन्यासाठी सोडण्यात येते, तेव्हा त्याला 1 महिन्यासाठी कोण काम देणार? शिवाय पोलीस हे कायम सेवेत असल्याने त्यांना भरतीच्या वेळी 1600 मीटर धावणे, गोळाफेक हे बंधनकारक आहे। तोच नियम सर्वसामान्य कामगार नागरिकांना लावून कसे चालेल असा प्रश्नही या निवेदनात विचारला आहे। यावेळी पक्षाचे अध्यक्ष गाय समुद्रे यांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। माझं नाव मल्हार घोडके, राहायला कल्याणलाच आहे। आमचं ॲक्च्युली आंदोलन याच्याकरता आहे की आम्हाला आंदोलन नाही, आम्ही ॲक्च्युली आम्ही होमगार्डमध्ये सगळे कामाला आहेत कल्याणमध्येच। आम्हाला ॲक्च्युली सरकारने नवीन नियम काढून आम्हाला सगळ्यांना डावलण्यात आलेले आहे। तर आम्ही सरकारच्या विरोधात कोणीही नाही आहे, फक्त आम्हाला असं आहे की आमचा हक्क आम्हाला मिळून द्या। ज्या आम्हाला त्यांनी नवीन सूचना दिल्या, आता 1 तारखेपासून आम्हाला नवीन सूचना लागू केल्या आहेत की तुम्हाला 40% परेड, 40% कवायत वगैरे करायला लागतील। जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला होमगार्ड संघटनेतून काढण्यात येईल। तर आमचं एवढंच विषय आहे की आम्हाला आता यावेळेला संधी द्या, कारण की आम्ही सगळे 6-6, 12-12 वर्ष झाले होमगार्डमध्ये कामं करतो आहेत आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट न काही सांगता आम्हाला सगळ्यांना काढून टाकलेले आहे। सगळ्यांचं घर, बहुतेक जणांचं घर आहे होमगार्डच्या जीवावरती चालते। ते फक्त एवढी इच्छा आहे की आम्हाला वेगळा योग्य तो न्याय द्यावा, त्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहे। आणि विरोधात नसून शासनाला आम्हाला माहिती द्यायची आहे की होमगार्डांची काय परिस्थिती झालेली आहे। गेले आता ही जी भरती काढलेली आहे, जे जुने होमगार्ड आहेत त्यांना कमी करण्यात आलं कोणतीही पूर्वकल्पना न देता, आणि आता ह्यांनी डायरेक्ट नवीन भरती घेतली। तर ही भरती कशी काय घेतली? जुन्या पोरं जी होती देशसेवा करत होती, निस्वार्थीपणे काम करत होती, आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला माहिती पूर्वकल्पना न देता या लोकांनी डायरेक्ट भरती घेतली आणि आम्हाला काढून टाकलं। आणि जे मुलं पोलीस भरतीसाठी 3 वर्षासाठी होमगार्डमध्ये भरती झाले, देशसेवा करत होते, त्यांनाही 3 वर्षाचं प्रमाणपत्र नाकारण्यात आलेलं आहे। आणि ज्यांची आता सप्टेंबरमध्ये पुनर्नियुक्ती आहे त्यांनाही सांगितलं की तुम्ही रिन्यूअलचा फॉर्म भरू नका, तुमची पुनर्नियुक्ती होणार नाही, तुम्ही प्रशिक्षण केलं नाही। आणि एकीकडे असे नियम लावतात की तुम्ही कवायत केली नाही म्हणून तुम्हाला आम्ही काढतो। कवायत ही बंदच केलेली आहे आणि अचानक ह्यांनी कवायतीचा नियम काढून होमगार्डवरती अन्याय करायचं चालू केलेलं आहे। ही ठाणे जिल्ह्याची परिस्थिती नसून पूर्ण महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे। 88मध्ये मी भरती झालेली आहे। मला 24 वर्ष झालेली आहे होमगार्ड संघटनेत। माझं नाव जरी नाही आले रेणूसाठी, पण मला बाकीच्या महिलांसाठी लढा द्यायचा आहे। कारण का ज्या वेळेस 7 रुपये भत्ता असताना आम्ही भरती झालेलो इथे, आणि शासन जेव्हा बंदोबस्त सांगतात तुम्ही बाहेर ड्युट्या करायच्या नाही, म्हणजे नोकरी प्रत्येक इलेक्शन बंदोबस्त असो किंवा कुठलं ट्रॉफिक असो, कोर्टाचं असो, परत कार्यक्रमामध्ये असो, उन्हातानामध्ये एक दिवस पोलीस दिसणार नाही, पण आमचे होमगार्ड टेबल ड्युटीला दिसतात। आणि आता तुम्ही सांगतात की महिला
माफी करू शकणार आहेत का? महिलांचं लग्न झाल्यावरती महिला पिकेट एक वाढते त्यांची, त्या विचार करा ना. आज एवढं वर्ष होमगार्डमध्ये काढले आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगता रेणूला उभं राहा आणि ते पण 3 वर्षासाठी का म्हणून? एवढं वर्ष आम्ही जेव्हा इलेक्शन ड्युटी असते घरात येऊन गाड्या येऊन घेऊन गेले, लहान लहान पोरं आहेत बायकांची, अक्षरशः त्या बायकांची कंडिशन बघा. घरात पावसाळ्याचं पाणी पण आलतंय, पाण्यात तर त्यांना घेऊन गेले. त्यांच्या घरात पाणी असताना, मुलं रडत असताना बंदोबस्तला आपत्कालीनच्या बंदोबस्त सुद्धा घेऊन आलेले आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, GRP असो, ट्रॉफिक असो, कुठेही बंदोबस्तला ऐन वेळी कुठल्याही गोष्टीला होमगार्ड आहेत. होमगार्ड असे कुठेही कमी पडलेले नाही आहेत. आणि तुम्ही आता ऐन वेळी सांगतात की तुम्ही सांगतात बाहेर तुम्ही ड्युट्या करायच्या नाही, तिथे तुम्ही 40% तुमचा बंदोबस्त झाला पाहिजे, बरं परेड झाली पाहिजे. आणि तुम्ही आता त्यांना दिले की नाही तुम्ही कमी व्हा. आता त्यांचं अर्ध वय झाल्यावरती ते कुठे नोकरी करणार आहे, कुठे तुम्ही त्यांना ड्युटी देणार आहे? ऐन वेळी त्यांना नोकरीतून तुम्ही काढून आणले. तिकडे पण नोकरी करू शकत नाही, होमगार्डचं करू शकत. सांगितलं तुम्ही कॅम्प करा, ज्यांचं 40% त्यांनी कॅम्प करा. ज्यांनी कॅम्प केले आता त्यांना कॅम्प करून सुद्धा कमी केलेले. म्हणजे त्यांनी करायचं काय? प्लीज जर आमचे अन्याय होऊन देऊ नका. जसे आमचे जुने लोक आहेत, तसे आमचे एकत्र कुटुंब सारखे आहे, प्लीज तसं आम्हाला राहू द्या. आमच्यासाठी काहीतरी नियम नाहीये. ज्या 6 महिन्यानंतर मानधन भेटतं आम्हाला. 6 महिन्यानंतर आम्हाला पगार नाहीये, आम्हाला मानधन आहे सरकारकडनं, तो आम्हाला वेळेवर पण नसतो. तरी आम्ही ही अपेक्षा न करून देशाच्या सेवेसाठी आम्ही लढत असतो. अक्षरशः पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही असतो. काही वेळेस पोलीस जागेवर नसतात, पण आम्ही सगळं होमगार्ड लोक आम्ही करतो, बंदोबस्त सांभाळतो, बॉड्या करतो. कुठला आम्हाला नियम नसताना सुद्धा आम्ही त्यांच्या नाही माहिती नसताना आम्ही माहिती करून घेतो. नाही चला आम्ही हे काम. आता मी ही बातमी दिला सुद्धा माझ्यावरती येणार आहे की मॅडम तुम्ही अधिकार तुम्ही काय केलं. मला त्याच्याशी नाही आहे, मला सगळ्यांसाठी मी जसं आमचे कुटुंब आहे कुटुंबासारखा लढा दिलाय, मला कुटुंबासारखंच राहायचे. मला सगळ्या महिला जेंट्स असू काय असो आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचे. मी भूषण लांडे, मी कल्याण पथकात गेली 6 वर्ष या होमगार्ड संघटनेसाठी कार्य करतो आहे. आणि आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता या शासनाने आम्हाला काही जाचक आमच्यावर लादल्या आणि आम्हाला कमी करण्यात आल्या. आणि ह्या अटी ह्या देखील जानेवारी 2016मध्ये लावल्यात. आणि आम्हाला भरती होताना असे कोणतेही नियम आम्हाला सांगितले नव्हते. त्यामुळे हे सर्वजण या ठिकाणी आले, सर्वांवर अन्याय झालेला आहे. आणि माझी आपणा पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण आमचा जो मुद्दा आहे तो शासनाकडे मांडावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. कारण वेळोवेळी देशसेवा करत आलो आहे, मानधन तत्वावर आहोत आणि अनेकांचे संसार हे रस्त्यावर आलेले आहेत याच्या गाठीमुळे. तरी आपण शासनाकडे दाद मागाल ही नम्र विनंती. मला एवढंच फक्त मोजकं बोलायचं आहे तर सर आता नियम काढलेला आहे 10वी पास आणि 12वी पास. पहिले जेव्हा पोलीस भरतीला आणि होमगार्ड भरतीला 4थी पास घेत होते आणि 8वी पास घेत होते. आता तो नियम कुठं गेला सरकारचा? मला सरकारच्या विरोधात जायचं नाही आहे ना पोलिसाच्या विरोधात जायचं. मला माहिती मी होमगार्ड आहे, मला होमगार्डमध्येच राहायचं आणि होमगार्डची सेवा करायची आहे. हे फक्त होमगार्ड ही संस्था इंदिरा गांधींनी चालू केली होती. आता बोलले अच्छे दिन आएंगे, पण अच्छे दिन काय आले नाही. ती 12वी पास 10वी पासवर करा. माझे जुने जे बांधव आहेत ते कुठे जातील? त्यांनी एवढ्या दिवस देशाला सेवा केली, देशाबद्दल चांगले विचार केले, त्यांना तुम्ही जागेवर काढून टाकणार हा नियम नाही आहे. मला आपल्याला मानधन किती मिळतात आता आम्हाला मानधन 400 रुपये रोज आहे. ड्युटी बस किती आहे? आम्हाला 12 तास ड्युटी आहे. एकाने बोला. आमची 12 तास ड्युटी, आम्हाला 400 रुपये रोज आहे. आम्हाला 60 रुपये रोज होता, 22 रुपये रोज होता, 90 रुपये रोज होता. आता आम्हाला 400 रुपये केले. माझं नाव श्रीमती आशा नारायण चिखले. मी होमगार्ड संस्थेमध्ये गेले 2004 पासून भरती झालेली आहे आणि अध्यापक काम करत आहे. कोणतेही बंदोबस्त असू दे आमचे इथेच नाही सिटीमध्ये पण ग्रामीण भागामध्ये पण आम्ही बंदोबस्त केलेले आहेत. अशा परिस्थितीत केलेले आहे की आम्हाला तिथे खायलासुद्धा मिळालं नाही. आणि बॉम्बस्फोट झाला 2004 पासून आम्हाला रेग्युलर ड्युट्या तिथे दिल्या होत्या. रेग्युलर 3-4 वर्ष आम्ही जिथे होतो तिथेच होतो. त्याच्यानंतर आम्हाला तिथे 90 रुपये भत्ता होता तरी आम्ही कामं केली. त्याच्यानंतर तो बंदोबस्त काढण्यात आला, सिटी बंदोबस्त दिले. आज होमगार्ड ह्याच्यामध्ये 20 ते 25 वर्षापासून सतत कार्य करतायत आणि जिथे दिले तिथे करतायत. मुलांचं पूर्ण कुटुंबाचं त्याच्यावरच चालतं. जेंट्स लोक तर त्याच्यावरच अवलंबून आहेत. लेडीजला तरी थोडा आधार असतो घरच्यांचा, पण पुरुषांना बिलकुल नसतो. तरीसुद्धा पुरुषांना कुठेही कामं देतात, काही जणांना डावललं जातं, काही जणांना नाही. पण आता हे नवीन भरतीचं काढलं. जुनी भरती ती 4थी पासवर होती, तेव्हा 4थी पास पाहिजे होती म्हणून तुम्ही भरती केली होती. त्यानंतर 8वी पास आली, 8वी पासच्या बेसवर भरती केली. मग आता तुम्ही 8वी पासच्या लोकांना 10वी 12वी कसं काय मागताय? जुन्या लोकांना रेग्युलर तसंच ठेवावं.
त्यांच्या कार्याकडे बघून, त्यांच्या कामाकडे, सेवेकडे बघून त्यांना डावलण्यात नको यायला. आणि जे नवीन भरती तुम्ही घ्याल नवीन मुलांची, ती तुम्ही तुमचे जे नवीन नियम आहे त्याप्रमाणे घेतले तर आम्हाला काही हरकत नाही. पण जुन्या लोकांना जर काढलं तर आम्ही आमरण उपोषण करू आणि आम्ही सरकारला दाखवून देऊ की आम्ही होमगार्ड संघटनेचे इतक्या दिवस सेवा केली, त्याचं त्यांनी आम्हाला काय फळ दिलं आणि आम्ही काय करू शकतो त्यांच्या विरोधात हे दाखवून देऊ. महिला पुरुष दोघंही तत्पर असतील. त्यांना कामावर परत घ्या, ह्याच्यामुळे आम्ही इथे सर्व जमलेलो आहेत. आम्ही ज्या लोकांना आज नवीन भरती करणार आहेत त्या लोकांना घ्या, त्यांचं असं म्हणणं नाही. परंतु जे आमचे जुने लोक आहेत, जे आमचे कामगार जुने आहेत, त्यांना जवळजवळ 20-20, 25-25 वर्षे झालेले आहेत, या लोकांना रेग्युलर करून घ्यावं आणि त्यांना कामावर घेऊन तुम्हाला जे नवीन भरती तुमची 10वी पास घ्यायची, 12वी पास घ्यायची, 15वी पास घ्यायची, तो तुमचा प्रश्न आहे. परंतु आमचे जी 7वी आहेत, 4थी आहेत, 5वी आहेत, 8वी आहेत, पूर्वी जसे कायद्याच्या अंतर्गत त्यांना कामावर घेतलं तशा 4थीपासून तशाच प्रकारे आजपर्यंत यांना रेग्युलर करून यांना कामावर घेण्याचा प्रयत्न करावा, एवढी आमची मागणी आहे. आणि जर सरकारने मागणी नाही पूर्ण केली तर त्यांच्या पाठीशी पूर्णपणे असंघटित कामगार सेवाभावी संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्ष त्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देणार, हीच आम्ही एवढं बोलून आमचे 2 शब्द संपवतो.